अधिक मास विशेष ऑफर्स फक्त कैलास अडगावकर ज्वेलर्समध्ये. 15 मे ते 15 जून दरम्यान चांदीच्या मजुरीवर 50% सूट आणि सोन्याच्या मजुरीवर 30% सूट. आजच भेट द्या कैलास अडगावकर ज्वेलर्स, दत्त मंदिर बस स्टॉप, नाशिक रोड. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या राष्ट्रीय अध्यक्षा सुनेत्राताई पवार, ज्येष्ठ नेते तथा मंत्री छगन भुजबळ, विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ, खासदार पार्थ पवार, माजी खासदार समीर भुजबळ, आमदार पंकज भुजबळ यांच्यासह पक्ष नेतृत्वाने माझ्यावर दाखवलेल्या विश्वासाबद्दल मी त्यांचा ऋणी आहे. त्यांनी दाखवलेला विश्वास आपण सार्थ ठरवू. आगामी काळात नाशिकमध्ये राष्ट्रवादीला पुन्हा क्रमांक 1 वर नेऊ असे प्रतिपादन जिल्हाध्यक्ष दिलीप खैरे यांनी केलं आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या जिल्हाध्यक्षपदी निवड झाल्यानंतर आज जिल्हाध्यक्ष दिलीप खैरे यांनी राष्ट्रवादी भवन मुंबई नाका येथे नाशिक येथील कार्यालयात आज पदभार स्वीकारला. तसेच यावेळी त्यांच्या अध्यक्षतेखाली जिल्ह्यातील पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची बैठक पार पडली. यावेळी ते बोलत होते. जिल्हाध्यक्षपदी दिलीप खैरे यांच्या नियुक्तीमुळे पक्ष संघटनेत नवचैतन्य निर्माण झाल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. अनेक दिवसानंतर राष्ट्रवादी भवन पुन्हा एकदा कार्यकर्त्यांच्या उत्साहाने गजबजून गेलं होतं. की ज्या पद्धतीचं काम तुम्ही करताय, परंतु गेले 27 वर्ष आम्ही एकमेकांचं काम बघितलंय आणि मग हे काय राष्ट्रवादी काँग्रेसचं दुसऱ्या तिसऱ्या फळीतलं किंवा आम्हाला तुम्ही चौथ्या फळीतलं समजा, परंतु हे जे काही राजकारण आहे नाशिक जिल्ह्यातलं, हे सगळे आमदार असतील, खासदार असतील, परंतु संघटनेचं जे राजकारण आहे हे काही 2-3 लोकांवरतीच कायम फिरत राहिलेले आहे. त्याच्यामध्ये दिलीप अण्णा, रवी नाना आणि माझ्यासारखे काही थोडेसे कार्यकर्ते. हे सांगण्याचं कारण असं आहे की तिथे कुठल्याही प्रकारचा भेदभाव ताई न करता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा कार्यकर्ता हा आपल्या कुटुंबातला सदस्य आहे आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं कुटुंब वाढलं पाहिजे अशा प्रकारची भावना ठेवून त्या ठिकाणी दिलीप अण्णांनी आजपर्यंत काम केलेलं आहे. पुढच्या काळात सुद्धा अशाच प्रकारचं काम त्यांच्या हातून नक्कीच घडणार आहे आणि त्याच्यासाठी आपल्या सगळ्या नेत्यांचं पाठबळ आहे. परंतु तुमची आमची जबाबदारी आहे की हे काम करत असताना आपण चांगलं काम दिलीप अण्णांच्या हातून जर घडायचं असेल तर तुमची माझी जबाबदारी आहे की त्यांच्या पाठीमागे आपण चांगली ताकद उभी केली पाहिजे आणि ती ताकद उभी करत असताना राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा तसा जिल्ह्यातला आजही 1 नंबरचा पक्ष आहे. कारण सगळ्यात जास्त आमदार निवडून देणारा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आहे. परंतु येणाऱ्या आता जिल्हा परिषदच्या निवडणुका ज्या आहेत हे दिलीप अण्णा तुमच्या नेतृत्वाखाली येणार आहे. आजपर्यंत जिल्हा परिषद मध्ये कायम राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची सत्ता त्या ठिकाणी राहिलेली आहे. परंतु एक हाती आणि जास्तीत जास्त जिल्हा परिषद आणि पंचायत समिती जर आपल्याला निवडून आणायचं असेल आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची अजून ताकद वाढवायची असेल तर त्या ठिकाणी आपल्याला दिलीप अण्णांची हात बळकट करावा लागतील. यावेळी कार्यकर्त्यांशी संवाद साधताना जिल्हाध्यक्ष खैरे यांनी म्हटले की मला भाषणांपेक्षा संवाद अधिक महत्त्वाचा वाटतो. पक्षाच्या वाटचालीमध्ये काही काळ खंड पडला होता, मात्र आता थांबलेलं काम अधिक वेगानं पुढे नेण्याचा निर्धार आम्ही केला आहे. येत्या 8 दिवसात संपूर्ण जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची संघटनात्मक हालचाल दिसून येईल असंही त्यांनी स्पष्ट केलंय. पक्षासाठी सातत्यानं काम करणाऱ्या तळागाळातील कार्यकर्त्यांच्या भावना मला चांगल्या प्रकारे माहीत आहेत. अनेक कार्यकर्ते कोणत्याही अपेक्षेशिवाय पक्षासाठी झटत असतात. अशा प्रत्येक कार्यकर्त्याचा आवाज वरिष्ठ नेतृत्वापर्यंत पोहोचवणारा दुवा म्हणून मी काम करणार असल्याची ग्वाही त्यांनी दिली आहे. आणि तसेच शब्द मी देतो, पक्षातील शेवटच्या कार्यकर्त्याच्या भावना आणि अपेक्षा वरिष्ठ नेत्यांपर्यंत पोहोचवण्याचं काम करेन. कार्यकर्त्यांनी कोणत्याही वेळी संपर्क साधला तरी त्यांच्या मदतीसाठी उपलब्ध राहीन असंही त्यांनी यावेळी स्पष्ट केलंय. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे विचार आणि धोरणे अधिक प्रभावीपणे जनतेपर्यंत पोहोचवण्यासाठी राष्ट्रीय अध्यक्ष सुनेत्राताई पवार, ज्येष्ठ नेते छगन भुजबळ, प्रदेश अध्यक्ष सुनील तटकरे, खासदार प्रफुल्ल पटेल आणि खासदार पार्थ पवार यांच्या विचारांना समोर ठेवून काम करणार असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. जिल्ह्यातील सर्व आमदार, पदाधिकारी आणि विविध सेलच्या पदाधिकाऱ्यांशी व्यापक चर्चा करून पक्ष संघटना मजबूत करण्यासाठी नियोजनबद्ध दौरे करण्यात येणार असल्याची माहिती त्यांनी दिली. तसेच आठवड्यातील 1 दिवस राष्ट्रवादी भवन येथे जनता दरबार भरवून सर्वसामान्य नागरिकांच्या समस्या जाणून घेऊन त्या सोडवण्यासाठी प्रयत्न केले जाणार असल्याची घोषणा त्यांनी केली. आगामी विधानसभा निवडणुकांबाबत आत्मविश्वास व्यक्त करताना त्यांनी सांगितले की नाशिक जिल्ह्यात पुन्हा एकदा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीला क्रमांक 1चा पक्ष बनवण्यासाठी सगळ्यांनीच एकत्रितपणे काम करावे. पुढील विधानसभा निवडणुकीत जिल्ह्यातून 10 आमदार निवडून आणण्याचे लक्ष्य ठेवून संघटनात्मक तयारी करण्यात येईल. आगामी जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर जिल्हाभर दौरे करून सर्व सेल विभाग आणि पदाधिकाऱ्यांशी संवाद साधण्यात येणार असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. संघटनात्मक शिस्तीबाबत स्पष्ट भूमिका मांडताना खैरे यांनी म्हटलंय की पक्षात सक्रियपणे
काम करणाऱ्या प्रत्येक कार्यकर्त्याला न्याय आणि सन्मान दिला जाईल, मात्र पक्षासाठी काम न करणाऱ्यांना संघटनेत स्थान राहणार नाही. प्रत्येक पदाधिकारी हा पक्षाचा जिल्हाध्यक्ष असल्याची भावना निर्माण करून जबाबदारीची जाणीव वाढवण्याचा प्रयत्न केला जाईल. आपण सगळ्यांनाच विश्वासात घेऊन काम करणार आहोत. आपण सगळ्यांनीच साथ दिली तर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीला जिल्ह्यात अधिक सक्षम आणि प्रभावी बनवू. चला सर्वजण मिळून जोमाने कामाला लागू, असं आवाहन त्यांनी उपस्थित पदाधिकाऱ्यांना केलं आहे. भाषणापेक्षा तुम्हाला सकाळी मी राजेंना विचारलं की आता मला भाषण बिषण तर काय, तर म्हणजे तुम्ही काय भाषण नका करू, तुम्ही संवाद साधा. तर आता आपण आपलं जोपर्यंत मी अध्यक्ष आहे तोपर्यंत आपल्याला संवाद करायचा, असं बोलून आपण बोलत राहायचं एकमेकांशी. तर मी तुमच्याशी संवाद करणार आहे. आपल्याला हे सर्व काम करत असताना खूप रविनारायणांनी जे काम पुढे नेलं, गेल्या 6 महिन्यामध्ये 4 महिन्यामध्ये दादा गेले, दादानंतर नाना गेले, त्यानंतर जे आपलं काम थोडंफार थांबलं होतं. तर मी तुम्हाला या निमित्ताने सांगतो की आपलं जे थांबलेलं काम आहे ते तुम्ही गेल्या 2 दिवसापासून बघितलं असेल आणि पुढच्या 8 दिवसानंतर तुम्ही बघाल तर नाशिक जिल्ह्यामध्ये फक्त आणि फक्त राष्ट्रवादी तुम्हाला दिसल्याशिवाय राहणार. सकाळी पण काही गोष्टी माझ्याशी बोलताना ते बोलत होते की म्हणजे माझा अनुभव तोच आहे, कारण मी तुमच्या जागा शेवटच्या पाकावर बसणारा, शेवटच्या खुर्चीवर बसणारा कार्यकर्ता आहे. आणि शेवटच्या बसणाऱ्या खुर्चीवर कार्यकर्त्याला सगळं समोर दिसत असतं. म्हणजे राजेंनी सांगितलं आमदार झाला, तो महामंडळाचा झाला, सगळं झालं. मी बघतो सगळे व्हाईट कपडे असतात, स्टार्च केलेले कपडे असतात. इकडे कुठेतरी आले की भुजबळ साहेबांच्या कॅबिन मध्ये घुसतात, समीर भाऊच्या कॅबिन मध्ये घुसतात, मुंबईला जातात. तिकडे पुढे आम्ही परवा मुंबईला गेलो होतो, ते मुंबईचं असं असतंय मला पहिल्यांदा कळलं की असं भेटायचं असतं. म्हणजे इतक्या शेवटच्या खुर्चीवरचा मी माणूस आहे. त्यामुळं त्या खुर्चीवर बसून काय भावना असतात, काय वेदना असतात, काय वाटत असतं हे मला चांगलं माहिती आहे. त्यामुळे तुम्ही यापुढे तुमचे वरिष्ठांचे डोळे म्हणून मी तिथून तुमच्या भावना समजून घेईल आणि त्यांच्यापर्यंत पोहोचवेल. 100% हे माझं नेहमीच म्हणणं झालं. जेव्हा जेव्हा मी चर्चा करतो कार्यकर्त्यांशी किंवा मित्रांशी किंवा आमच्या राजकारण या विषयाशी, तेव्हा मला नेहमी हे कळत असतं की तो फक्त मुंबईला जाणारा माणूस फक्त आमदार बनून जातो, मुंबईला जाणारा माणूस कुठेतरी महामंडळावर बसतो. आपलं काय? तर मी तुम्हाला शब्द देतो की शेवटच्या बेंचच्या म्हणजे खुर्चीवरच्या कार्यकर्त्याचा सुद्धा विचार होईल आणि त्याच्या सुद्धा भावना मी समजून घेईन आणि त्या तुमच्या भावना 100% वरिष्ठापर्यंत त्या पोहोचतील. यावेळी ज्येष्ठ नेते नाना महाले, सामाजिक न्याय विभागाचे कार्याध्यक्ष बाळासाहेब कर्डक, शहर अध्यक्ष रंजन ठाकरे, महिला जिल्हाध्यक्ष प्रेरणा बलकवडे, महिला शहर अध्यक्ष योगिता आहेर, कविताताई कर्डक, युवक शहर अध्यक्ष अंबादास खैरे, प्रदेश पदाधिकारी प्रसाद सोनवणे, डॉक्टर योगेश गोसावी, युवती अध्यक्ष पूजा आहेर, आकाश पगार, मोहन शेलार, ज्ञानेश्वर दराडे, संजय खैरनार, विद्यार्थी अध्यक्ष राहुल कदम, अल्पसंख्याक अध्यक्ष सोहेल मोमीन, संकेत निमसे, भरत जाधव, यशवंत शिरसाट, येवला तालुका अध्यक्ष साहेबराव मडवई, बागलाण तालुका अध्यक्ष राजेंद्र सोनवणे, रघुनाथ आहेर, चांदवड तालुका अध्यक्ष, देवळा तालुका अध्यक्ष कैलास देवरे, सुरगाणा तालुका अध्यक्ष राजेंद्र पवार, कळवण तालुका अध्यक्ष राजेंद्र भांबरे, पेठ तालुका अध्यक्ष रामदास गवळी, नांदगाव तालुका अध्यक्ष, मालेगाव तालुका अध्यक्ष किशोर इंगळे, तालुका अध्यक्ष राजेंद्र उपाडे, निफाड पूर्व अध्यक्ष भाऊसाहेब पवार, येवला शहर अध्यक्ष साहेबराव मडवई, चांदवड शहर अध्यक्ष गोकुळ देवरे, निफाड शहर अध्यक्ष तन्वीर राजे, भारत खैरनार, अजय खांडबहाले, निर्मला सावंत, योगिता पाटील, संगीता राव, सायरा शेख, शैला दळवी, सुनीता गुबडे, अंजली वागले, शिवली जाधव, हिरामन जाधव, निवृत्ती सापटे, गोकुळ बत्तासे, शरद पगार आदी पदाधिकारी कार्यकर्ते बहुसंख्येनं उपस्थित होते. NCN न्यूजसाठी रोहन दानी, नाशिक.